ट्रान्सजेंडर म्हणजे नेमकं काय, म्हणजे हा प्रकार काय नेमका आमच्या ऑडियन्सला सांगतो. आता ट्रान्सजेंडर म्हणताना पुढे विचार. मग आता सध्याला कुणावर काय प्रेम आहे काय तुमचं काय? आता कोणावर नाही तुमच्यावर झालाय माझं प्रेम. तुम्हाला जे अट्रॅक्शन वगैरे होतं ते मुलाकडे होतं असं काही? स्त्री पुरुष हे एक भाग झाला, आणि जे आता तृतीयपंथी किंवा किन्नर असं बोललं जातं, त्यांच्या शरीरामध्ये असं काय फरक आहे दुसऱ्यांपेक्षा त्यांच्या? शरीर म्हणजे कसं माहिती का, तो कोई गलत इंटेंट से भी देते हैं. गलत इंटेंशन मतलब क्या है साहब कर? मतलब गलत इंटेंशन मतलब जैसा सेक्स में हो गए. टाळ्या का वाजवल्या जातात? आता लाईक तुम्ही जर रागामध्ये जरी असलं तरी टाळ्या वाजवतात, खुशी झालं तरी टाळ्या वाजवतात. टाळ्या वाजवायचं कारण काय नेमकं? हमारा जर कोणी दातात असं कॉईन चावून दिला, ते आमच्याकडे स्वतःकडे ठेवलं तर त्याचे पैसे वाढतात किंवा तो माणूस श्रीमंत होतो, असे पण बरेच गैरसमज आहेत किंवा अफवा आहेत. याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? कितीपर्यंत हे सत्य? तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये खूप अशा वेगळ्या विषयामध्ये आपण हात घालण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. ते म्हणजे तृतीयपंथी. तृतीयपंथीचं आयुष्य कसं असतं, त्यांनी कसे जगतात, त्यांनी आपल्यापेक्षा का बरं वेगळे आहेत, का आपण त्यांना वेगळं वागवतो, हे सगळ्या गोष्टी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहेत. आणि काही आपण असे प्रश्न विचारणार आहे जे की सामान्य माणसाला त्यांच्या डोक्यामध्ये खटकतात. तर व्हिडिओला खूप वेळ न घालवता व्हिडिओची सुरुवात करू आणि व्हिडिओच्या एंड पर्यंत राहा. तुम्ही मला मारणार नसला तर एक प्रश्न विचारतो. कधी आयुष्यामध्ये प्रेम झालंय का तुम्हाला? जी मैं बोलिए आपको, कोई किन्नर प्यार करता तो प्यार का ही भूखा रहता है, तो ना माँ बाप से मिलता है ना दुनिया वालों से मिलता है. लाइफ में मेरे भी ऐसा हो गया. तो मैंने किसी से प्यार की थी, सब कुछ हो गया, तो लगभग 5-6 साल रह गए. धीरे धीरे प्रॉब्लम्स खड़ी होने लगे. तो नहीं ऐसा तू मांगने जाती है, तो लोग देखते हे पोरगे माझ्या संग खूप छान राहत होते, मी बी त्यांच्या संग खूप छान, म्हणजे त्यांचं माझ्या घरात येणं जाणं होता, सगळं होतं. म्हणजे एक बाईवणी आणि त्यांनी माझे एक नवऱ्यावणी, असं आमचे दोघांचे संबंध होते. मग नंतर ना त्यांना लोक काय शिकवले, त्यांचे आईबाप काय म्हणले, त्याच्याबद्दल ना ते माझ्याकडनं आता 1 वर्ष 1.5 वर्ष झालं की ते लांब झालं. माझी इच्छा आहे की बाबा आता नॉर्मल म्हणताना तर मी हाय इचडा जरी असलं तर माझी केसापासून ते पायाच्या नखापर्यंत माझं शरीर हाय बाईचं. माझ्यात कमी काय एकच की बाबा मी एक जन्म देऊ शकत नाही लेकरांना, है ना. आमचं बी मन म्हणतंय की बाबा कोणतर आम्हाला 4 जण हातात हात घालून बोला, हा बाबा मी जरा प्रेम करतो. पण हे न व्हायची गोष्ट का म्हणताना, ठीक आहे समोरचा माणूस मला ऍक्सेप्ट कराल, मला प्रेम कराल, सगळं करू शकताय, पण समाज कधी ऍक्सेप्ट नाही करणार ह्या जोडीला. मग आता सध्याला कुणावर काय प्रेम आहे काय तुमचं? आता कोणावर नाही तुमच्यावर झालाय माझं प्रेम. मी कशाला लई चांगले हो, लई चांगलं बोलता. तसा मी चापले काय तसा मी डेअरी मिल्क चॉकलेट आहे. लई चांगले हो, लई आवडते मला. आता प्रेम करू आपण दोघं. तर किती ऐकते ताई बरोबर आहे. रक्षाबंधनला भेटूयात आपण नक्कीच. रक्षाबंधनला ताई आहे तुमची, मी नाही येत आहे. ताई आपण नक्कीच रक्षाबंधनला भेटूयात. मी राखी घेऊन येतो तुमच्यासाठी. हो नको, तुमच्यासाठी प्रेम झालंय मला आता. हे कधी होतं स्क्रिप्ट मध्ये? लगेच इंस्टाग्रामवर फोटो पाठवला, भाषिक बांधू तुम्हाला. LGBTQ म्हणजे काय आहे नेमकं? हे काय आहे? हे वेगळी कम्युनिटी किंवा काय आहे नेमकं? हा कम्युनिटी म्हणताना तुम्ही ऐकलं असेल 377 अच्छा, हे कलम होता कलम आहे. की बाबा जे म्हणजे बायसेक्शुअल आहेत, म्हणजे पोरग पोरग आणि पोरगी हे कायद्यानं पहिला गुन्हा होता. अच्छा, असं म्हणते की बाबा कायद्यानं गुन्हा होता, ते कायदा तोडण्यात आला. म्हणजे त्यासाठी LGBTQ कम्युनिटी म्हणजे तयार केली गेली. त्यानंतर मग आमच्या लोकांनी म्हणजे बाहेर लेस्बियन्सनी गेजनी सगळ्यांनी म्हणून एक कम्युनिटी तयार केली ती LGBTQची. त्या हिशोबानं की ते कलम हटवण्यात आलं. अच्छा. असं हे ज्या गोष्टी तुमच्या घरच्यांना वगैरे कळल्या तर मग घरच्यांचं रिएक्शन काय होतं? त्यांनी काय बोलले तुम्हाला? तो घर वाले तो एक्सेप्ट करेंगे नहीं. तू लड़का है तो मारपीट करने लगे, ऐसा क्यों करता, ये सब चाले क्यों कर रहा तू, अच्छा नहीं है, तो दुनिया क्या बोलेंगी, तू ऐसा करेगा तो घर पे क्या हो जाएगा, तेरा भाई है तो भाई का भी शादी है, तू अगर तू ऐसा करने लगा चला तो कोई लड़की देंगे नहीं, तो भाई ऐसा हिजड़ा है चक्का है तो बोलेंगे तो उसकी शादी कैसा हो जाएंगी, तो दुनिया से भी हम क्या मुंह दिखाएंगे, लड़का बोल के पैदा किए,
तो लड़का ही तू हिजड़ा होने लगा, तो ऐसा मत हो, तू जैसा भी है ऐसा रह जाना, शादी करना, तो हम जो ट्रीटमेंट है वो ट्रीटमेंट करेंगे. माझी आई वडील माझे भाऊ बहिणी तर काय नाही, माझी बहिणी माझ्यासारखी मला राहू दे कसं तर माझा भाऊ म्हणून मला हे करत होते. मग आजूबाजूचे बोलत नसतात का, अहो का हो तुमचा मुलगा असं असं करायला लागले की पोऱ्या संग खेळायला लागले आणि असं असं चालतो आणि काय सारखा डुंगण असं असं करतो, सगळे त्याला पोरगी पोरगी म्हणून हाक मारते ती. मी म्हणले मला पप्पा येऊन रागवत होते, मग मम्मी घेऊन मला रागवली, एकदा चमच्याने मारले होते, ते डाग पण पडले मला, चमच्याने मारले ती, असं करू नको तू, आमचा मुलगा आहेस तू, असं केल्यावर तू कसं होईल माझं ते असं. तर मग आई रडत होती. मग मी तर काय करू आई, माझी फिलिंग तशी आहे म्हणून मी पण रडले. कोणाच्या मायबाप वाटत नाही, पण जेव्हा काय म्हणते तर झालं गेलं, मी बी लई म्हणजे लई शिव्या खाल्ले, लई मार खाल्ले मायबापाचं. नाही नको करू असं, हे असं करणं चांगलं नाही, तू आमच्या संगत गेलो. आता एवढे वर्ष झाले मी माझं मायबापानं सोडून मी जसं साडी नेसले तसं मी एकटंच राहिलेले. मी माझ्या मायबापाकडे राहत नाही ना त्यांच्याकडे जात नाही. मी पूर्ण संबंध तोडलेला हाय, फोनवर तेवढं बातचीत करते, पण नाही मला अजून बी काय म्हणतात, अजून बी या क्षणाला सुद्धा त्यांनी मनापासून मला ऍक्सेप्ट केले नाही केलं नाही अजून केलं. पण. त्यांना लाज वाटते माझी, माझ्या घरच्यांना माझी लाज वाटते. बरेच किन्नर जे असतात ना, जे असं सिक्का जे असतं कॉईन, ते दातामध्ये असं चावून देतात आणि समोरच्याकडे ठेवायला लावतात, जेणेकरून त्यांना प्रगती होते त्यांच्या आयुष्यामध्ये किंवा पैसे खूप येतात. हे कितपत सत्य? जे दातात हिजडे चावून देतात पैसे, हे आमचे गुरु, नान गुरु, दाद गुरु, आमचे जे बडे बुजुर्ग, आमचे जे माय मावले होते है ना, त्यांच्यापासून परंपरा आहे की बाबा राजा रामने म्हणजे श्रीराम, जेव्हा श्रीरामाचं जरा राज होतं तेव्हा एक गोष्ट घडली की बाबा जेव्हा वनवासाला गेलते श्रीराम, तेव्हा त्यांनी वनवासाला जाताना पुरी रामराज्य जितकी सुद्धा भारतवर्षामध्ये रामराज्य होती ते जाऊन थांबली की बाबा तुमच्यासाठी आम्ही थांबतो, आम्ही बी तुमच्या संगत वनवासाला येतो म्हणून श्रीरामांना म्हणलं. तर श्रीरामांनी आदेश काय दिला प्रजेला की बाबा मी माझा 14 वर्षाचा वनवास आहे, मी 14 वर्षाचा वनवास जे काय असेल मी करून येतो. माझ्यासाठी जिथे बी तर नर आणि नारी आलेत, तुम्ही तुमच्या घरी परत जावा म्हणून म्हणले होते. आदेश कोणाला दिलता? नर आणि नारीला, है ना. नर नारीला दिलं. त्यामध्ये होते तृतीयपंथी सुद्धा. बर. हो, हिजडे बी होते त्यावेळेस. तर मग हिजड्यांना आदेश नाही भेटला, आदेश रामाने दिलता की आपण नर आणि नारीला. मग नर नारीला आदेश दिले तर नर नारी निघून त्यांच्या घरी गेले. हिजडे काय केले, तिकडच बसेरा केले त्यांचं. श्रीराम वनवास पूर्ण 14 वर्ष कापून योस तर हिजडे हल्ले नाही तिकडून, अरे वा. तिकडेच थांबले हा. आपल्या राजांची वाट बघत. तर मग श्रीराम प्रसन्न होऊन हिजड्यांना काय वरदान दिले की बाबा तुम्ही लोकांसाठी काहीही मागितलं, तुम्ही लोकांसाठी जे बी दुआ करेल, काही सुद्धा त्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करेल, ते डायरेक्ट माझ्या कानावर येईल आणि मी त्याच्यावर तथास्तु म्हणेल. अरे वा. है ना. आमच्या स्वतःसाठी नाही, आम्ही जे लोकांसाठी मागतो ते कबूल होते. म्हणजे एक छोट्या गोष्टी म्हणताना हजारो करोडो लोकांची दुआ, हजारो करोडो लोकांना मागणं आणि एक हिजड्याचं मागणं असं. अच्छा, म्हणजे हजारो लोकांचा आशीर्वाद म्हणजे एका हिजड्याचा आशीर्वाद, ते समान लेवल आहे. समान लेवल असं. अरे वा. मग त्या हिशोबानं आमचे जे मायमौल ते जे सिक्का देते दातात हा, चावून, हा. ते एक बरकत म्हणून, म्हणजे समोरच्या व्यक्तीला बाबा तुझं काय असेल ते काम होऊन जाऊ दे, है ना. म्हणजे तुमचं जे काय काम असेल होऊन जाऊ दे, तुम्हाला लेकरू होऊ दे, पोरग होऊ दे, पोरगी होऊ दे, तुमचं संसार सुखाचं होऊ दे, तुमच्या धन दौलत मध्ये बरकत होते, तुमचे जे काही इडापिडा सगळे निघून जाऊ दे म्हणून एक बरकत म्हणून सिक्का देते. ताली बजाते आप लोग, जो गुस्से में होते तब भी ताली बजाते और खुशी में होते तब भी ताली बजाते. मतलब ताली बजाने का कॉन्सेप्ट क्या है? हमारा वो ये है, हॉबी है वो ताली बजाना. जैसे तुम बुलाते, नाम से बुलाते, लोग हम क्या नाम से बुलाएंगे, नाम नहीं मालूम, तो हम लोगों के नाम नहीं मालूम रहते तो हम ताली बजा के बात करते, सब कुछ सुनने आती हो. म्हणजे अच्छा, तुमचं एक कसं सिग्नेचर किंवा तुम्ही आहात असं समोरच्याला ओळखूया म्हणून असं काही असं सिग्नल द्यायचं, टाळी वाजून सिग्नल दिले की ते समोर माणूस ओळखते की हा हे किन्नर आहे. अच्छा. म्हणजे किन्नर सारखा आहे. नंतर दुसरा माणूस म्हणते की हे बाई दिसत आहे, बाई नाही, टाळी वाजवली की मग किन्नर दिसते, म्हणून ह्याच्यामुळे ते की टाळी वाजवण्याचा विरोध आहे. आम्ही जे टाळी वाजवतो,
आता नॉर्मल माणूस टाळी कसं वाजवणार असं वाजवणार. आजी आम्ही जे टाळी वाजवतो त्या टाळीमध्ये फरक आहे आणि हा. ती टाळी कुणाला वाजवता येत नाही. ते आमची कम्युनिटीची एक ओळख असल्यासारखी आहे. की टाळी वाजवणं म्हणजे आणि माणसाच्या टाळीत आणि हिजड्याच्या टाळीत फरक आहे. फरक. बरोबर ओळखून येतं की बाबा हा हिजडा आहे असं. आता तुम्ही जे समाजात वगैरे वावरता, बाहेर वगैरे फिरता वगैरे, मग तेव्हा लोकांची वागणूक तुमच्यासोबत कशी असते, काय वाटतं तुम्हाला? मांगने जाएंगे तो प्रॉब्लम तो होते हैं. कोई बोलते हैं नहीं अभी होनी नहीं है, बाद में आओ. तो फिर नहीं अभी नहीं, तुम कल आओ, अभी धंधा नहीं है. तो कोई अच्छे भी बोलते हैं, कोई देने वाले अच्छे भी है, देते हैं. जब भी धंधा नहीं है तो चल बाबा हिजड़ा है, पेट तो हमारे ऊपर ही चलता है, तो बोल के कोई देने वाले भी है. तो कोई गलत इंटेंट से भी देते हैं. हर कोई तो सही नहीं हो सकता. तो गलत इंटेंशन मतलब क्या है साहब कर? मतलब गलत इंटेंशन मतलब जैसा सेक्स में हो गए, वो समझ के भी देते हैं. चलो बाबा आज देंगे, कल कभी काम आएंगे हमारे. बघतात आम्हाला ही शरीर पुरुषलाच घेऊन आणि बाईसारखी दिसते नाही असं म्हणते ती. जेव्हा जेव्हा मी मोठे मोठे झाले मग सगळे आता म्हणायला लागले ते काय रे तू पहिलं कसं होतं आता काय बाई झक मारावं तू असं आहे, तुझी फिगर कशी आहे तशी आहे तू. कोण कोण बाया म्हणतात मला अरे तुम्ही किन्नर दिसत नाही, तुम्ही किती छान दिसता हो, तुम्ही किती सुंदर आहे असं तसं म्हणते ती. मग गड्याचं काय तिने म्हणते ती जेव्हा ऐकतात मला लहानपासून तिने म्हणते अरे तू पहिलं मी तुला रागवत होते ती मानत नव्हतं, मग तो असं झालं, मग बाई खेळ झालं की रे तू, आमच्या घरातले बरं बाया तसं नाही तू आहे की खूप दिसायला लागलं असं म्हणते. तसं बघायला गेलं तर म्हणजे ताई आहेत बरं का, सुंदर आहे दिसायला, तशा छान आहेत. म्हणजे आमच्या गल्लीतली जी साक्षी वगैरे आहे ना त्यापेक्षा पण तुम्ही छान दिसतो. लहानपणी स्वतःबद्दल काय असं वेगळं वाटायचं की बाकीची मुलं असतात, किंवा लहानपण कसं गेलं तुमचं? असंच मी कुठं गेले की काय रे तू असं चालतो असं असं करतो, काय तुझं हे काय मला कळलं नाही. मग आमच्या आईला जाऊन सांगायचं, आमच्या पप्पाला सांगायचं, मग आमचे पप्पा आमच्या वडील मला रागवत येते तर असं करत नको, असं करू नको, तू पुरुष आहे, एक गडी आहे तू, बाया सगळं काय राहतो काय करतो. मला तर काजल लावायचं आवडतो, लिपस्टिक लावायचं आवडतो, मग काय तर कालू का असं आवडतो. पहिल्यापासून मी लहानपासून असं हे असंच हसत खेळत राहते. मी कोणाला म्हणजे कोणाचं मनावर घेत नसतं. आता मला कळायला लागला की मला असं लोक बोलते ती असं करते ती, मग मी काय करू आता असं मला आता डोक्यात विचारत पडते. मी मग देवाला विचारत रात्रभर बसते. बोलताना चालताना ओळखत होते की बाबा हा ह्याच्यात सर फरक आहे. चिडवायचे ए हिजडा हाय, छक्का हाय, मिठ्ठा गोड काय 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 बोलायचे, बाईला हाय, बाई चाळे करताय. लय बोलून घेतले, लय बोलून घेतले, लय जुलूम केले, लय बोलले. आता काय बोलू शकता, ते झालं गेलं, ते भूतकाळातलं आहे, काय बोलता येत नाही. पण वाईट गेलेले लहानपण. कसं म्हणताना जे हिजडा आहे, आता छोट्या शब्दात सांगायचं म्हणताना हिजडा आहे ते आमच्या कम्युनिटीमध्ये म्हणजे आमचा समाज आहे त्यात येऊनच त्यांनी सुखानं राहू शकते. ट्रान्सजेंडरच्या हिजड्याला हे समाजाचे लोक जगू देणार नाही. ट्रान्सजेंडर म्हणजे नक्की काय असतं? ट्रान्सजेंडर म्हणजे शरीर पुरुषाचं असू शकतो, त्याचं जे अंतर्मन आहे ते स्त्रियाचं आहे असं. अच्छा, म्हणजे जे फिलिंग्स आहेत किंवा त्याचं Feelings. बिहेवियर वगैरे असतं ते मुलींसारखे असतात, पण त्याचं शरीर मुलाचं हा, असतं. right. जैसा मम्मी के पेट से हम आदमी बन के निकलते हैं, फिर आगे चल के हमारे को ऐसा लगता है फीलिंग पूरा लड़की लोग में जाते हैं, उनमें बैठना, उनमें उठना और साड़ी पहनना, फिर ऊपर से कैसा उनमें जाना, लड़के लोग में कुछ नहीं रहता. तो हमारे को ऐसा लगता है कि हम लड़की है मेन, पर माँ के पेट तो हम लड़के पैदा होके आए. तुम्हाला कधी कळलं की माझ्यात अशा फिलिंग आहेत किंवा मला अशा मुलींमध्ये वगैरे राहावं वाटतं किंवा मुलींचे फिलिंग आहेत माझ्यात असं? जब मेरे को सामने से कोई कमेंट करने लगा तू छक्का है, तू हिजड़ा है, तो मेरे फीलिंग्स जब लड़के के ऊपर होने लगे, लड़की के ऊपर नहीं होने लगे, तो मेरे को लगा कि भाई कोई. मी 4थी पर्यंत शाळेला गेले. 4थी पर्यंत मग लहान होते ना 4थी पर्यंत. मग 5वीत आले की मला कळाला की मी असं पोरीसारखं राहावे. मग मला असं लाली लिपस्टिक लावे, मेहंदी लावू का असं वाटायला लागले. मग चालता चालता मला असं मी मग पोरीमध्ये जात गेले. म्हणजे 4थी 5वी मध्ये तुम्हाला असं हे कळाला झालं मला की की मी असं पोरीसारखं राहू, पोऱ्याला बोलू, पोऱ्याला संग खेळू, लपालपी खेळू असं मला ते मग त्यांचं सगळं खेळायला गेले.
तुम्हाला समाजाला काय बोलायचं तुमच्या साईडनी, की तुमचं एक तुमच्या मनातलं एक भावना जे आमच्या ऑडियन्स पर्यंत पोहोचायचं, या बाकीच्या लोकांपर्यंत पोहोचवायचे तुम्हाला? भावना माझ्या मनातली एकच गोष्ट आहे की बाबा, एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगते की बाबा, एक हिजडा आहे ना, हिजडा तुमच्यासाठी शिवी असेल, ती लाईफ आम्ही जगतो ते बी विचार करा तुम्ही एकदा, है ना. आणि अजून एक गोष्ट म्हणताना, हिजडा काय नाही हो, प्रेमाचं एक प्यारचं भूक आहे. तुम्ही एखाद्या वेळेस माणसावर तुमच्याकडे पैसे नसतील, तुम्ही देऊ नका पैसे, त्या हिजड्याला जरा जवळ बसवा. तुम्ही त्या जिंदगीच्या 2 गोष्टी तुम्ही विचारा प्रेमाने. ते हिजडा तुम्हाला 15 मिनिट नाही, अर्धा नाही, 1 तास नाही, 2 तास नाही, 5 तास तसंच बसून तुम्हाला तुम्ही त्याची लाईफची स्टोरी सांगणार. माया दया तुम्ही जर दाखवलं नाही हिजड्यांना, त्यांनी बी तुम्हाला लय जीव लावतील. पण एकदा तुम्हाला खरं, सगळ्यांना मी एकच सांगते, तुम्हाला खरं आमची जर लाईफ जर करायची राहिली, आम्हाला इग्नोर करू नका. जरा एखाद्या, मी म्हणून मीच नाही, कुठल्या बी तुम्ही आपल्या सोलापूरचे कुठल्याही बी काही जणाला तुम्ही बाजूला घेऊन तुम्ही त्याची लाईफची स्टोरी विचार, त्याच्या चेहऱ्यावर स्माइल नाही आली तर विचार. बघितलं मित्रांनो, यांचा विषय आपल्यापेक्षा खूप असं वेगळं काहीच नसतं मित्रांनो. आपण त्यांना उगीच वेगळी वागणूक देतो आणि वेगळ्या नजरेने सुद्धा बघत असतो. तर मित्रांनो, त्यांनी पण आपल्यासारखं सर्वसामान्य नागरिकच आहेत आणि त्यांना पण इक्वॅलिटी हवे, त्यांना पण प्रेम हवंय, सगळ्या गोष्टी हव्यात. आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, आणि हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच प्रकारचे अजून व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.